आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विविध उपक्रमांसह चंद्रपूर शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या। या प्रसंगी आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। चंद्रपुरात आज मंगळवारी भीम जयंतीचा जल्लोष होता। विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सर्वदूर जय भीमचा गजर दिसून येत होता। चंद्रपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी नतमस्तक होत बाबासाहेबांना अभिवादन केले। तसेच समता सैनिक दलातर्फे बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती तसेच विविध बौद्ध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीप्रित्यर्थ कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात घेण्यात आला। यावेळी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, महापौर संगीता खांडेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती संयोजक प्रवीण खोब्रागडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले। यावेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। दिवसभर भीम जयंतीचा जल्लोष सर्वत्र होता। विविध कानाकोपऱ्यात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। यानंतर सायंकाळी शहराच्या विविध भागातून डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या। आज मी, तुम्ही, आम्ही जो काय आहे हा देशामध्ये ते बाबासाहेब आंबेडकरने दिलेले संविधानमुळे आहे। त्यांनी त्या संविधानमार्फत जे आम्हाला अधिकार दिले, आम्हाला जो काय अधिकार दिले त्याच्यामुळे आज भारत इथपर्यंत आलेला आहे, त्याचा विकास इथपर्यंत झाला आहे। आणि आमच्यासारखी इव्हन महिला नसो, दुर्बल घटक असो, सगळ्यांना समान अधिकार देऊन आम्हाला पुढे जाऊन फुल पोटेन्शियल रीच करण्यासाठी आम्हाला तो संधी दिलेली आहे। तेव्हाजी बापू खोब्रागडे यांची विनंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा आग्रह, बाबासाहेबांनी एवढी विनंती केली की चंद्रपूरला धर्मदीक्षा झाली पाहिजे, म्हणून त्यांनी 16 ऑक्टोबर 1956ला फार मोठी अशी 3 लाख, त्यावेळेस 3 लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। आणि तेव्हापासून सारा भारत बौद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न होतं, बाबासाहेबांचा संकल्प होता की 16 डिसेंबर 1956ला मुंबई येथे फार मोठा धम्म सोहळा होईल, धम्मदीक्षा होईल। पण त्या अगोदरच 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि तो सोहळा अधुरा राहिला। पण त्याच्यानंतरचे जे नेते होते, दिवंगत एन शिवराज, दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी बऱ्याच ठिकाणी धम्मदीक्षा दिली आणि बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आणि हा देश संविधानावर चालत आहे आणि संविधानावर चालत राहील।